श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दत्त जयंती येत आहे. ज्याही कारणामुळे आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करू शकत नाही आपण, कोणतेही कारण असेल, कुणाच्या घरी लग्न असेल किंवा डिलिव्हरीची समस्या असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल की ज्या कारणामुळे आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही, तर अशा वेळेस काय करायचं, तर गुरुचरित्राच्या पारायणा इतकेच फळं देणारे पारायण म्हणजेच संक्षिप्त गुरुचरित्र पारायण. हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. आता पारायण केले तर गुरुचरित्र पारायण केल्याचेच फळ मिळते. तुम्ही जर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केले तर गुरुचरित्र पारायण केल्याचेच फळ मिळते आणि तेवढीच ही प्रभावी सेवा आहे. आपल्या दैनंदिन जीवनात खूप अडचण असतात, मग यामुळे आपण मोठं जे 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण आहे ते करू शकत नाही, तर त्यासाठी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण, हे पारायण आपण 1 ते 1.5 तासात हे पारायण पूर्ण होऊ शकतं. म्हणजे कमीत कमी 1.5 तास लागतात आणि नवीन जर व्यक्ती असेल तर 2 तास लागेल. एका बैठकीत तुम्हाला हे पूर्ण ग्रंथ वाचन करायचं आहे आणि 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत हे आपल्याला वाचायचं आहे. पण जर तसं शक्य नसेल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही वाचू शकता. एका दिवसात 1 पारायण देखील तुम्ही करू शकता. मग अशा पद्धतीने जर तुम्ही 5-7 पारायणं हे करू शकता आणि नाही शक्य झालं तर तुम्ही दत्त जयंती दिवशी देखील 1 पारायण करू शकता. आता तुम्ही दत्त जयंती दिवशी 1 पारायण करू शकता. मग याची मांडणी कशी करायची, तर याची मांडणी करायची काही गरज नाही आपल्याला, का तर हे आपण एका बैठकीत हे पारायण करू शकतो. त्यामुळे याची मांडणी करायची गरज नाही, परंतु याचे काही नियम आहेत. आता गुरुचरित्र पारायणासारखेच म्हणजे याचे नियम आहेत. जर तुम्ही हे पारायण संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करत असेल तर तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य आहे, म्हणजे तो तुम्हाला जेवणात कांदा लसूणाचा वापर करायचा नाही आणि ब्रह्मचर्यत्व पाळायचं आहे. तसेच काळे कपडे परिधान करायचे नाही. तसेच परान्न देखील म्हणजेच दुसऱ्यांच्या घरी शिजलेलं अन्न आपल्याला घ्यायचं नाही. या जर गोष्टी तुम्ही पाळल्या आणि हे पारायण केलं तर गुरुचरित्र पारायण केल्याचंच फळ तुम्हाला मिळतं. आणि तुम्ही जर 3, 5, 7 हे गुरुचरित्राचं म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्राचं जर पारायण करत असेल तर तुम्ही हे नियम अवश्य करा की कांदा लसूण खाऊ नका, काळे कपडे घालू नका, ब्रह्मचर्य तर पाळा आणि दुसऱ्याच्या घरातील परान्न सेवन करू नका. आणि जर तुम्ही 1 दिवसाचं करत असेल तरी देखील 1 दिवसात म्हणजे तुम्हाला जर एकच पारायण करायचं आहे संक्षिप्त गुरुचरित्राचं तर ते तुम्ही कधीही करू शकता, म्हणजे ह्या कालावधीमध्ये आणि तुमच्या सोयीनुसार करू शकता. पण जर करायचं असेल तर त्या दिवशी देखील तुम्ही कांदा लसूण खाऊ नका, ब्रह्मचर्यत्वाचं पालन करा आणि काळे कपडे शक्यतो वापरू नका. जर हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुम्हाला हे मोठं गुरुचरित्राचं पारायण केल्याचेच फळ मिळते. आणि तुमच्या काही अडचणी असतील, तुम्ही कोणी संकल्प करून देखील करू शकता हे पारायण आणि नाही संकल्प केला तरी देखील चालतं, परंतु शक्यतो तुम्हाला जर संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्प करून हे पारायण करू शकता. त्यामुळे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण हे 2 तासात आणि जर अगोदर जर तुम्ही जर ते वाचत असाल ग्रंथ तर तुम्हाला 1-1.5 तासात ते तुमचं कंप्लीट होतं. एका बैठकीत तुम्ही ते पारायण करू शकता. त्यामुळं अवश्य नाही गुरुचरित्राचं पारायण करायला मिळाले तर संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण हे अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.